नमस्कार. बी ए प्रथम वर्षाच्या ह्या लेक्चरमध्ये मागील लेक्चरमध्ये आपण लोकप्रशासनाच्या व्याख्या ज्या आहे ह्या त्या ठिकाणी बघितल्या आणि जेवढ्या प्रमाणात त्या व्याख्या आपण बघितल्या ह्या व्याख्यामध्ये काही सामायिक बाबी असल्याचं आपल्याला दिसून येते. जसं यामध्ये या एकूण व्याख्या बघता सरकारचे दायित्व व प्रक्रिया यांच्याशी संबंधित असणारी लोकप्रशासन ही व्यवस्था आहे. तसेच क्षेत्र व प्रकृतीच्या दृष्टीने व्यापक, सामान्यीकृत व एकीकृत दृष्टिकोन या व्याख्यांमधनं या लोकप्रशासनाच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तसेच सार्वजनिक धोरण, कायदे व कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे सुनियोजित तंत्र यामध्ये आपल्याला दिसून येते. तसेच अनेक व्यक्ती किंवा कार्याला नियंत्रित, निर्देशित व समन्वयित करणारा घटक ह्या बाबी या लोकप्रशासनामध्ये दिसून येतात. मानवी कल्याण व राज्याच्या दायित्वाच्या पूर्ततेसाठी सामूहिक व व्यवस्थित मानवी प्रयत्नांचा भाग यामध्ये आपल्याला दिसून येतो. तसेच काळ, स्थान व परिस्थितीनुसार किंवा राज्याच्या स्वरूपानुसार परिवर्तित होणारी ही क्रिया असलेलीही आपल्याला या ठिकाणी या बाबी दिसून येतो. अशा पद्धतीनं ह्या व्याख्यांमधनं आपल्याला या लोकप्रशासनाच्या एकूण बाबींचा उलगडा या ठिकाणी होत असतो. आपण याआधीही प्रशासनाविषयीचे 2 दृष्टिकोन त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि यामध्ये ह्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला काहीही संकुचित बाबी आणि एक व्यापक बाबी त्या ठिकाणी दिसून येतात. लोकप्रशासनाचे किंवा लोकप्रशासनाच्या व्याख्याचे विश्लेषण करीत असताना लोकप्रशासनाच्या लेखकांमध्ये एक मतभेदाचा मुद्दा दिसून येतो. काही लेखकांच्या मते लोकप्रशासनाचा संबंध सरकारच्या सर्व कार्याशी व शाखांशी आहे. उलट काही लेखक, काही विचारवंत हे त्या ठिकाणी लोकप्रशासनाचा संबंध हा केवळ शासनाच्या कार्यकारी शाखेशीच असतो असे मानतात. जसे व्यापक दृष्टिकोनातून जर बघितलं तर शासन जे काही धोरण ठरविते, जे काही निर्णय घेते त्यासाठी लागणारी इत्थंभूत मदत ही या लोकप्रशासनामार्फत शासनाला करण्यात येत असते. लोकप्रशासन त्या ठिकाणी या सर्व बाबी या धोरण निर्मितीसाठी उपलब्ध करून देत असते आणि यामुळं लोकप्रशासनाचा हा निर्णय प्रक्रियेत निर्णय घेण्यामध्ये समावेश आहे असं मानण्यात येते. प्रामुख्याने लोकप्रशासन हे अंमलबजावणीचं कार्य करीतच असते आणि त्या पुढे जाऊन लोकप्रशासन हे विश्लेषणात्मक धोरणाच्या यशापयशाच्या विश्लेषणाचेही कार्य करते. म्हणजे सोबतच लोकप्रशासन हे जसं की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल सारख्या कन्सेप्टमुळे लोकप्रशासन हे न्यायदानाचंही कार्य करते. याही बाबी त्या ठिकाणी गृहीत धरण्यात येतात. असे असले तरी पण संकुचित विचारसरणीच्या दृष्टिकोनातून लोकप्रशासनाचा संबंध हा केवळ कार्यकारी शाखेशीच जोडण्यात येतो. कारण लोकप्रशासनाचं प्रमुख कार्य हे धोरणांची अंमलबजावणी करणे हेच आहे आणि यामधून आपण बघतो की ह्या लेखकांमध्ये मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. यासोबतच आपण बघतो की लोकप्रशासनामध्ये सर्वांच्या कार्याला तेवढ्याच मोठ्या प्रमाणात महत्त्व द्यायचं का लोकप्रशासनामध्ये केवळ व्यवस्थापकीय, उच्च प्रशासकीय कार्य करणाऱ्यांच्याच कार्यांचा त्या ठिकाणी
संदर्भ हा द्यावा, हा एक या लोकप्रशासनाच्या मध्ये लेखकांमध्ये असणारा एक मतभेदाचा मुद्दा त्या ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर लोकप्रशासनात सरकारच्या तिन्ही शाखांच्या कार्याचा समावेश करण्यात यावा का? आणि जसं की कायदे तयार करणे, अंमलबजावणी करणे, न्यायिक प्रशासन या सर्व बाबींचा लोकप्रशासनामध्ये समावेश करण्यात यावा का? का केवळ लोकप्रशासनाची व्याप्ती ही अंमलबजावणीपुरती मर्यादित ठेवायची, हा एक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतभेदाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. असे असले तरी पण लोकप्रशासना ह्या जनकल्याणकारी राज्याच्या संकल्पनेपासून त्याच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामधून आपण बघतो की लोकप्रशासनाच्या नाना विविध स्वरूपाच्या शाखाही त्या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. विकास प्रशासन आहे, तुलनात्मक प्रशासन आहे, है ना. आणि ह्या सर्व बाबी विचारात घेता लोकप्रशासनामध्ये एवढं व्यापक दृष्टिकोनातून लोकप्रशासनाकडे बघणे हे खरं तरी कुठेतरी जाऊन त्या अभ्यासकाच्या वर होणारा एक अन्यायच होऊ शकतो, किंवा एवढा मोठ्या व्यापक प्रमाणावर लोकप्रशासनाची व्याप्ती समजून घेणेही कठीण असते. त्या दृष्टिकोनातून लोकप्रशासन हे समजून घेण्यासाठी प्रामुख्याने या संकुचित दृष्टिकोनाचा अधिक वापर होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर ह्या लोकप्रशासनाचे स्वरूप काय हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.